एवढ्या गरमीमध्ये सारखं थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. आज मी तुमच्यासोबत फक्त 10 मिनिटात तयार होणारी फ्रुटी आणि कच्च्या कैरीच्या शरबतची रेसिपी शेअर केलेली आहे. कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता फ्रुटी एकदम फ्रेश होईल आणि महिनाभर टिकेल. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा. आवडली तर लाईक करा आणि कुकिंग शो मराठीला सबस्क्राईबही करा. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर मी इथं 2 आंबे घेतले आहेत आणि 1 कच्ची कैरी घेतली आहे. आंबे तुम्ही कोणतेही घेऊ शकतात. मी तर केसर आंब्याचा वापर करत आहे. आंबा मी स्वच्छ धुवून पुसून घेतला होता. आता सुरुवातीला देठाच्या भागाला कट करून आपल्याला याची साल काढायची आहे. तुम्ही पिलरनेही काढू शकतात किंवा चाकूनेही अशा पद्धतीने काढू शकतात. कैरीचेही आपल्याला साल काढून घ्यायची आहे. ह्या ठिकाणी आपण कच्च्या कैरीचा अर्धाच वापर करणार आहोत, पूर्ण वापर करणार नाही फ्रुटी बनवताना. तर आंबा सिलून झालेला आहे. आता असं कट करत आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर पटकन आपले हे आंब्याचे फोडी तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे कैरीचेही करून घ्यायचे आहेत. फ्रुटी बनवण्यासाठी मी अर्धी कच्ची कैरीचा वापर करत आहे. तर तुम्हाला किती आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही कैरीचा वापर इथं करू शकतात. ही कैरी खूप आंबटही नाही आणि गोडही नाही, मीडियम आहे. आता फोडींना मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यात साखर टाकायची आहे. साखरचा गोडवा केवढा हवा त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. मी इथं 1/3 कप म्हणजे पाव कपपेक्षा जास्त एवढी साखर इथं घेत आहे. म्हणजेच पाव कप आणि 1 चमचाभर एवढी जास्त साखर आहे. आता याला मस्त बारीक असं दळून घ्यायचं आहे. बिलकुल पाण्याचा इथं मी वापर केलेला नाही आहे. छान स्मूथ असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात. जर तुमचं असं दळलं गेलं नसेल, थोडं जाडसर असेल, तर तुम्ही गाळणीनेही त्याला गाळू शकतात. तर मला इथं गरज बिलकुल वाटली नाही की गाळणीने गाळावंसं. एकदम स्मूथ मस्त असं दळून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भांडंही धुवून घेतलं आहे. साधारण पाव कप एवढं पाणी मी घेतलेलं आहे. आता ह्या मिक्सचरला उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. म्हणजेच उकळून घ्यायचं आहे, म्हणजे याची लाईफ टाईम वाढते आणि जास्त दिवसही टिकतं आणि रंगही काळा पडत नाही. याच्यात दुसरं कोणत्याही वस्तू किंवा प्रिझर्वेटिव्हचा आपण काहीही वापर केलेला नाही. तुम्ही बघू शकतात. छान मस्त उकळून झाल्यावर थंड होऊ दिलं. रूम टेम्परेचरवर आल्यानंतर मी त्याच्यात पाणी टाकलं आहे. साधारण 2.5 ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे. थिकनेस तुम्ही बघू शकतात. परफेक्ट जसं मार्केटमध्ये असते तशीच आपली ही फ्रुटी तयार झालेली आहे. याच्यात कोणत्याही गोष्टीचा आपण वापर करणार नाही आहोत. आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया. तोपर्यंत कच्च्या कैरीचं शरबत बनवूया. ज्यासाठी मी पाव कप एवढं इथं म्हणजेच पाव ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. हे पाणी तुम्ही कोमटही करू शकतात, पण मी नॉर्मल आपलं जे माठाचं पाणी असतं ते घेतलं आहे. त्याच्यातच मी 1/3 कप एवढी साखर घेतलेली आहे. म्हणजे पाव कप आणि 1 चमचाभर एवढी मी साखर घेतली आहे आणि 1 चमचाभर मी सब्जा घेतला आहे. सब्जा हा किती गुणकारी आहे आणि उन्हाळ्यात त्याचं सेवन किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहीतच असेल. आता अर्धी उरलेली कच्ची कैरी मी इथं घेतलेली आहे आणि 1 हिरवी मिरची. हिरवी मिरची टाकणं हे ऑप्शनल आहे, पण मिरची टाकल्याने ह्या शरबतला खूप छान चव येते. कच्च्या कैरीचे आपण केल्याप्रमाणे छोटे लहान असे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला पटकन दळले जाईल. जेवढे होतील तेवढे तुम्ही इथं लहान तुकडे याचे करू शकतात आणि मिरचीचेही मी तुकडे करून घेणार आहे. त्याचबरोबर 1 मूठभर एवढा मी इथं पुदिना घेतला आहे. पुदिना तर उन्हाळ्यात सेवन केल्याने त्याचेही खूप फायदे आहेत. थंडावा देतो शरीराला. तर हे सगळं मिक्सचर आपल्याला इथं दळून घ्यायचं आहे बिना पाणी टाकता. पाण्याचा बिलकुल इथं वापर करायचा नाही. सुरुवातीला त्याला असं दळून घ्यायचं आणि मग पाण्याचा वापर आपण करणार आहोत. तर बघू शकता छान असं हे दळलं गेलं आहे. आता मी अर्धा कप किंवा अर्धा ग्लास एवढं इथं पाणी घेतलेलं आहे आणि एकदम स्मूथ याला दळून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे मिक्सचरला गाळूही शकतात, पण मी बिलकुल गाळणार नाही. असंच त्याचा वापर करूया. खूप छान चव येते. आता सब्जाही आपला इथं छान मस्त फुलून गेला आहे तुम्ही बघू शकतात आणि साखरही मस्त विरघळून गेली आहे. आता हे मिक्सचरला इथं टाकायचं आहे आणि असं मिक्स करायचं आहे. हे आपलं कच्च्या कैरीचं शरबत तयार झालेलं आहे. मिठाचा बिलकुल वापर करणार नाही, कारण की हे गोड आहे आणि याच्यात पुढे आपण चाट मसाला, जिरे पावडर वगैरे टाकणारच आहोत. पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथं मिठाचा वापर करू शकतात. आणि हे आपलं मस्त थंडगार फ्रुटी इथं तयार झालेले आहे.
मस्त थंडगार फ्रुटी सर्व करा, फॅमिलीसोबत एन्जॉयही करा। त्याचप्रमाणे कच्च्या कैरीचं सरबत अर्धा ग्लास मी इथं भरला आहे। किसलेली कच्ची कैरी, भाजलेले जिऱ्याचं पावडर आणि चाट मसाला इथं टाकला आहे। वरून तुम्ही इथं सोड्याचा वापरही करू शकतात, मी पाण्याचा वापर केला आहे। आणि कडक उन्हाळ्याच्या एकदम सोप्या आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशा या 2 ड्रिंक्स मी तयार केलेल्या आहेत। तर नक्कीच तुम्हीही ट्राय करा, सोपं आहे। तर तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करूनही सांगा आणि जर आवडले असेल तर लाईक करा आणि कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करून बेल बटनला नक्कीच दाबा। चला तर मग भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। धन्यवाद।